पावले ए पावले आणि मॅच चालू असताना भोंगे वाजवा नको सांग. नाणेफेक जिंकून देवा सुपर किंग यांनी गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. पंचांना विनंती आहे की सामना आपल्याला चालू करायचा आहे. साई सिटी वॉरियर्स यांना पण आपण विनंती करतोय की त्यांनी आपले प्रथम फलंदाज पाठवायचे आहेत. खेळपट्टीवरती त्यांनी आपले प्रथम फलंदाज पाठवायचे आहेत. या सामन्यासाठी आपण नवीन चेंडूचा सिस्टम यूज करणार आहे. स्कोरर एक मिनिट. सामना चालू असताना बाहेरनं कोणी पण आपण पिपाणी वाजवायचे नाही. सुंदर असा गोलंदाजी करताना निलेश पवार यांच्या माध्यमातून नक्कीच एक डिक्लेअर भेटल. पंच एक रनाच्या मदतीने संघाची धावसंख्या 1. पुन्हा एकदा एक डिक्लेअर. नक्कीच एक डिक्लेअर. एक सिंगल ना. सुंदर आणि नक्कीच
साई सिद्धी वॉरियर्स यांचे संघमालक रुणाल उंबारकर, मी त्यांना विनंती करतो त्यांनी स्टेजवरती यायचे. आराध्य स्पोर्ट्सचे संघमालक अर्षद राऊत, त्यांनाही विनंती करतो की त्यांनी स्टेजवरती यायचे. वैभव बिल्लारे यांना लगातार 3 चौके मारले तर आकाश चव्हाण यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक आहे. परंतु एकदम शांत चित्ततेने वैभव बिल्लार पंचांचा निर्णय अंतिम राहील. एक डिक्लेअर. पुन्हा एकदा वैभव बिल्लारेसाठी अपॉर्च्युनिटी. लगातार 3 चौके मारले तर आकाश चव्हाण यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक आहे. परंतु वैभव बिल्लारे एकदम शांत चित्तेने खेळ खेळत आहे. पाहूया योगेश सर. संघाची धावसंख्या झालेली आहे 6. अतिशय सुंदर असा, परंतु नक्कीच एक डिक्लेअर भेटेल. सुंदर अशी गोलंदाजी करताना शुभम कादारे. अतिशय सुंदर अशी, एकदम सुंदर असा आणि रनआउट पण सदर आलेले आहेत. मी राकेश मोरे यांना विनंती करतो की त्यांनी स्टेजवरती यायचे. श्री राकेश मोरे. परत एकदा अतिशय सुंदर असा क्षेत्ररक्षण विराज मोरे यांच्या माध्यमातून. आणि परत एकदा दुसरा झटका. संघाची धावसंख्या झालेली आहे 9. 2 ओव्हर. 9. सुंदर अशी गोलंदाजी निलेश पवार यांच्याकडनं. नो बॉल आणि 2 डिक्लेअर. नक्की 3 रन भेटतील या चेंडूतनं. संघाची धावसंख्या झाली 12. आणि मी स्पीड आणि सीमेरेषेच्या बाहेर. संघात माय चेक.
तिसरा षटक चालू आहे आणि संघाची धावसंख्या झालेली आहे 16. हॅलो परत एकदा सुंदर असा फटका, परंतु डोंट डिक्लेअर. संघाची धावसंख्या झाली 18. पाहूया योगेश सर आपल्या संघासाठी अठरा. सुंदर असा फटकार, परंतु एक रनवरती समाधान. एक रनाच्या मदतीने संघाची धावसंख्या झालेली 19. साधं पाणी चालेल ना. हॅलो संघाची धावसंख्या झाली 20. तिसरी ओव्हरचा शेवटचा चेंडू आणि तीन ओव्हर नंतर संघाची धावसंख्या झालेली आहे 21. 21. देवा सुपर किंग यांच्याकडनं शेवटचा षटक घेऊन येत आहेत मट्रू कृष्णा यादव उर्फ मट्रू. सामना करत आहे योगेश सीमारेषेच्या 25. अशी ते सुंदर अशी फलंदाजी करताना त्यांनी योगेश सर यांचे वैयक्तिक 18 रन झालेले आहेत. अतिशय सुंदर अशी पहिली क्वालिफाय मॅच आपल्या वेताळपडा प्रीमियर लीग 2025 ची देवा सुपर किंग वर्सेस साई सिद्धी वॉरियर्स. प्रथम फलंदाजी करताना साई सिद्धी वॉरियर्सचे शेवटचे षटक घेऊन आलेले देवा सुपर किंग यांच्याकडनं कृष्णा यादव. पाहूया सामना करत आहे अल्पेश चव्हाण. सतीश नागपुरे यांनी स्टेजशी संपर्क साधायचे. सुंदर असा फटकार आणि मिस फील्ड. नक्की मिस फील्डचा कृष्णा यादव.
एक रनच्या मदतीने संघाची धावसंख्या झाली आहे 31. डेड बॉल. यानंतर होणारा सामना रिद्धी सिद्धी आणि आतिश वॉरियर्स दोन्ही संघांचे कर्णधार आपण सज्ज राहायचंय. 2 चेंडू शतक आणि चांगला फटकार. अतिशय सुंदर असा क्षेत्ररक्षण विराज मोरे यांच्याकडनं. पुढील सामन्याच्या नाणेफेकीसाठी मी सचिनजी पावले सर जे ऑलराऊंडर भूमिका पार पाडतात त्यांना विनंती असेल की आपण नाणेफेक करायची आहे पुढील सामन्याची. अतिशय देवा लीलाधर पाटील हॅलो मुक्काम पोस्ट. थँक्यू डीजे. देवा लीलाधर पाटील मुक्काम पोस्ट लाभ. आपल्याला दरवर्षी त्यांच्याकडनं पीचसाठी बुरूमची व्यवस्था केली जाते. त्यांचे मनपूर्वक मी आभार मानतो आणि त्यांना मी स्टेजवरती आमंत्रित करतोय. कृपया देवा लीलाधर लाभ यांनी स्टेजवरती यायचे. गेल्या 5 वर्षापासून खरं तर हे मंडळी आपल्याला या मैदानासाठी रूम देत असते. लाभकर मंडळी आपलं विशेष धन्यवाद. सचिनजी पावले आपण टॉस साठी जायचंय. हु इज द टॉस का बॉस आणि यासाठी आदरणीय सचिनजी पावले सर. देवा लीलाधर पाटील यांचा सत्कार रोशनजी राऊत यांच्या शुभ हस्ते होईल. कॅमेरामॅननी जरा फोकस इथं करावे. कॅमेरा आपण स्वागत चालू आहे इकडे करायचंय. देवा लीलाधर पाटील लाभगावचं हे व्यक्तिमत्व त्यांनी आपल्याला 5 वर्षापासून जरा टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. खूप खूप धन्यवाद दादा. अतिशय चुरशीचा सामना. 33 धावांची गरज. 8.25च्या सरासरीने धावा बनवायच्या आहेत. 4 षटकांचा सामना. क्वालिफाय सामना. विजयी संघ डायरेक्टली फायनल मध्ये पोहोचणार आहे. कॅमेरामॅन आपण स्टेजवर माईक आपला कॅमेरा फिरवायचा आहे. सचिन दादा टॉसचा निर्णय काय झाला? साई सिद्धी वॉरियर्स वन द टॉस. रिद्धी सिद्धी संघाने नाणेफेक जिंकलेली आहे. प्रथम गोलंदाजी स्वीकारलेली आहे. साई सिद्धी संघ आपल्यासाठी एक सुवर्ण संधी. कोणत्याही गोलंदाजाने जर हॅट्रिक घेतली तर त्यांचे संघ मालक रोनाल हुंबारकर यांच्यातर्फे 501 रुपयांचं पारितोषिक, सुवर्ण संधी आणि अगदी चांदीत चांदी. रिद्धी सिद्धी वॉरियर्स यांनी नाणेफेक जिंकून पुढील सामन्यासाठी गोलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे. ओके, अंपायर स्टार्ट द मॅच. 33 धावांची गरज. जो जीतेगा वो डायरेक्टली फाइनल का टिकट बुकिंग करेगा.
वाईड चेंडू, योगेशच्या भात्यातील हा चेंडू आहे. आणि शुभम काजारे अतिशय सावध पवित्र घेऊन खेळतोय. 33 धावांची गरज त्याला माहिती आहे. वंडी वंडी येस. धावसंख्या 3, बिन बाद 3, 33 धावांची गरज. पहिला वाईड चेंडू, दुसरा डिक्लेअर झोन आणि आता 1 धावन. वाईड चेंडू, धावसंख्या 4. आता मात्र डिक्लेअर झोन मध्ये पुन्हा एकदा वंडी, धावसंख्या 5. अजूनही तब्बल 28 धावांची गरज आहे. अल्पेश दादांचे षटक बाकी आहे. योगेश दादांचे 2 षटक असतील. 3 चेंडू 5 धावा. वाईड चेंडू, धावसंख्या 6. आपल्याच फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवण्यात यश. खरं तर आता मात्र शांत क्रिकेट चालू आहे, कारण आता गुणतक्ता टेबल काही मायने राखत नाही. अल्पेश दादाची मेहनत कालपासून आपण पाहतोय. काल इंजुर्ड होऊन सुद्धा खेळत राहिला आणि मित्रांनो, जो खेळत राहतो तो जिंकत राहतो, एवढं लक्षात ठेवा. आणि आता मात्र हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. योगेशच्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आमचे गुणलेखक आदित्य जे आम्हाला सांगतात धावसंख्या होत आहेत 7. अजूनही 18 चेंडू आणि 26 धावांची गरज. एक ही गडी बाद नाहीये. शैलेश सर, तसं पल्ला तर लांबचा आहे, परंतु समोर गोलंदाज पण तगडे. अल्पेश चव्हाण सामना करतील. मटरू, पाहूया आपण काय होतंय पुढे, जिंकतोय कोण, हारतोय कोण. खरं तर सचिन दादा पावले, माझ्या मनातला एक शंका सांगतोय. जेव्हा नागाव आणि वेतालपाड्याचा सामना चालू होता त्यावेळेस माझ्या मनात प्रश्न आलेला की अल्पेश दादाला गोलंदाजी द्यायला हवी होती. अर्थात निर्णय कर्णधाराचा होता, आपण प्रेक्षक म्हणून मध्यस्थी करू शकत नव्हतो. परंतु आता मात्र 1+1, नो +1. धावसंख्या या चेंडूवर 2. धावसंख्या होती ती डबल फिगर. 10 रन, 10 रन. अजूनही 23 धावांची गरज. अतिशय सुंदर चेंडू. धावसंख्या 11. 1/3 धावसंख्या झालेली आहे. अजून या चेंडूवर एकच धावसंख्या होते ती 12. अजूनही 21 धावांची गरज. सोपं तर काहीच नाहीये आणि कठीण तर अजिबात नाहीये. प्रयत्नांती परमेश्वर. पुढचा चेंडू अल्पेश चव्हाण आणि 3 धावा वाचलेले आहेत. आणि आता मात्र बडी मछली जाल में. सुंदर असा झेल वैभव भिलारे यांच्या माध्यमातून. धावसंख्या होती ती 13. अजूनही 20 धावांची गरज आहे.
ही जोडी जर आउट करण्यात यश आलं तर मत योगेश आणि अल्पेश, झंडा ऊंचा रहे तुम्हारा. पाहूया, बार बार नाम लेंगे हमारा. आणि आता मात्र मागील 2 चेंडूवर अल्पेश दादानं फिरकीच्या जाळ्यात अडकवलंय. स्कोअरबोर्ड थोडासा सरकवलंय. धावसंख्या 13च. 2 षटकात अजूनही 20 धावांची गरज. 12 चेंडू आणि 20 धावा. योगेशचं नेहमीप्रमाणे दुसरं षटक, वैयक्तिक दुसरं, संघाचं तिसरं. प्रकाश जाधव यांचं संघ मालक, त्यांचा संघ सुद्धा छान खेळलाय. त्यांनी जी स्कोरिंगची आकडेवारी सांगितली ती खरंच अगदी सुपर से उपर. आणि आता मात्र 1 धाव पळून काढण्यात यश. धावसंख्या होते ती 14. अजूनही 11 चेंडू आणि 19 धावांची गरज. 11 मध्ये 19. जो जिंकणार तो डायरेक्टली फायनल मध्ये पोहोचणार. IPLच्या तक्त्याप्रमाणे आपण खेळतोय. आणि आता मात्र पायाला लागून गेलेला लेग बाईटच्या रूपानं 1 धाव डिक्लेअर झोन मध्ये. धावसंख्या 15. अजूनही 18 धावांची गरज. वाईड चेंडू. धावसंख्या 16. जवळपास निम्मे पल्ला गाठलेला आहे. आणि अल्पेश चव्हाण यांच्या शुभ हस्ते छान क्षेत्ररक्षण आणि नक्कीच 1-2 धाव तरी वाचलेले आहेत. सर्व शाळकरी मुलं सुद्धा सुट्टीमध्ये या क्वालिफाय मॅचचा भरपूर आनंद घेत आहेत. निकाल दिया, कड़ा हो गया राडा. वाव, थँक्यू. अजून 12 धावा पाहिजे. 21. आता मात्र सामना प्रत्येक चौकारासाठी अथर्व मोरे यांनी 500 रुपयांचं बक्षीस लावलंय. ईच अँड एव्हरी 4 रन 500 रुपीज प्राइज. और डायनेमिक पर्सनल मोरे साहेब. धावसंख्या 24. 6 चेंडू 9 धावांची गरज. सहा चेंडू आणि 9 धावांची गरज. Remaining ball 6, required run 9. Don't waste the time. Don't take a meeting. शैलेश सर, 2024 मध्ये जसे 3 चौकारला बक्षीस लावताय, कोणी 2 चौकारला लावतायत, कोणी 1 चौकारला लावताय, कोणी 2 विकेटला लावतायत. आपल्याकडे एक व्यक्ती होता, त्यांनी बक्षीस लावलेला लगातार 3 वाईडला 1000 रुपये. त्या व्यक्तीचं नाव अजय गराडे. अशी पण व्यक्ती आहे. नक्कीच काही माणसं सचिन दादा क्रिकेट वेडी असतात. क्रिकेटसाठी काही पण अशातीलच पंच आपण मीटिंग घेऊ शकता, पण अचूक निर्णय पाहिजे.
पण सचिन दादा, मी काल सुरुवातीला आपण जी कमांड सांभाळली त्याच्याबद्दल मी एक कॉमेंटेटर म्हणून तुम्हाला नक्कीच विसरणार नाही. या चेंडूवर 1 धाव, धावसंख्या झालेली आहे 25. अजून 8 धावांची गरज. 5 चेंडू 8 धावा. समीकरण मिळतं जुळतं, सोपं नाही, कठीण नाही, मधोमध. आणि आता मात्र अल्पेश चव्हाण, क्या फिल्डिंग आहे. अथर्व मोरे यांच्याकडून प्रत्येक चौकाराला 500 रुपयांचं पारितोषिक. क्या बात है अथर्व दादा, गुड जॉब. आणि आता मात्र अथर्व मोरेंचे 500 रुपये दादांच्या खिशात. आतापर्यंत 2 चौकार झालेले आहेत. जर बॉलरने हा सामना जिंकून दिला तर सतीश जाधव, सखी जाधव यांच्याकडून 500 रुपयांचं बक्षीस. वाव, चारों तरफ से इनामों की बरसात. 2 चेंडू 2 धावा. मागील 2 चेंडूत काय झालं बघा, 6 धावा आलेल्या आहेत. म्हणून क्रिकेटला अनिश्चिततेचा खेळ बोललं जातं. चेंडू 2 धावा 2, पण जिंकणार कोण. आणि आता मात्र मागील 2 चेंडू मध्ये 7 धावा आलेल्या आहेत. आता मात्र फक्त 1 धावेची गरज. साई सिद्धी आपल्या संघाला सुपर ओव्हरच्या हॅट्रिकचा पण चान्स आहे. 2 चेंडू जर निर्धाव टाकले तर. वाईड +1 आणि विजय.